हे जय हिंद मित्रांनो. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहे. कारण MPSCने रिसेंटली नोटिफिकेशन दिलेलं आहे आता की जे पर्सेंटाईल पद्धत आहे जी ऑलरेडी अगोदरच सुरू आहे ती फक्त ग्रुप ए आणि ग्रुप बीसाठी लागू होती MPSCसाठी. ते आता आपल्याला जे सरळ सेवेचं मित्रांनो लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे ते आता ते एक्झाम आहे ते आता ग्रुप सीच्या ज्या एक्झाम MPSCकडे जाणार आहेत त्यांच्यासाठी MPSC अगोदरच ती तरतूद करायला लागलेली आहे. म्हणजे त्यांची व्यवस्था पुढची 2026 आणि ऑलरेडी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवतोच. नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या ॲड जे पुढनं जुलैपासून पुढे जे ॲड येणार आहेत त्याला या पर्सेंटाईल पद्धत लागू होईल. पर्सेंटाईल ह्याच्यामधला फरक मी तुम्हाला पुढे सांगतोच, पण केअरफुली एकदम ध्यानात ठेवा की हे जी पद्धत असणार आहे ती ज्यामध्ये आता कुठल्या उमेदवाराला ते लागू होईल किंवा ती कधीपासून सुरू होईल. मित्रांचं अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूच. कारण जे लागू होणारी जी पद्धत आहे आता बघा तुम्ही पुढं आता तुम्हाला ते नोटिफिकेशन तर मित्रांनो इथं बघा 23 जून 2005ला इथं जे सर्क्युलेट आपल्याला झालेलं आहे त्यानुसार प्रसिद्धीपत्रक स्पष्ट सांगितलेलं आहे स्पर्धा परीक्षाप्रमाणे सरळ सेवा भरती प्रक्रियेकरिता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागू करण्याबाबत ही गोष्ट तुम्ही सगळ्यात महत्त्वाची ध्यानात घ्या मित्रांनो. आता पॉईंटनुसार तुम्हाला मी प्रत्येक पॉईंटनुसार सगळी माहिती डिटेल सांगणार आहे मित्रांनो. कुठेही जायचं नाही, व्हिडिओ स्किप करायचा नाही. कारण स्किप करण्यानं काय होणार, तुम्हाला लिंक लागणार नाही की नक्की ह्या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं ना याची तुम्हाला लिंक लागणार नाही. आणि तत्पूर्वी जर या चॅनलवर आपल्याला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून आपल्या गावाकडचा मित्र एकदम जोशात त्यानं एक्झाम दिली पाहिजे, कुठलं न डगमगता. त्याच्यासाठी आपण हा चॅनल चालू केलेला आहे. त्याला इनतभूत माहिती त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न असतो. मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगतच असतो. या माझे व्हिडिओ करण्यामागं कारण आहेत. आता बघा 23 एप्रिल 2025ला जी बैठक झालेली आहे त्या बैठक क्रमांक किती होतं 119 मधील निर्णय क्रमांक 4.1 लक्षात आलं. हा जो निर्णय घेतला तो 4.1 क्रमांकचा आहे. त्याच्यामध्ये यांनी सविस्तर सांगितलं की स्पर्धा परीक्षाप्रमाणेच सरळ सेवा भरती प्रक्रियेकरिता येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागू करायची. हे जी पद्धत असणार आहे भरपूर मित्रांना माहिती आहे. अगोदर TCS आणि IBPS या ज्या एक्झाम कंडक्ट करणाऱ्या ज्या संस्था किंवा ज्या काय परीक्षा असतात त्यांच्यामध्ये असं आहे म्हणजे ही पद्धत असायची ती आता आपली सरळ सेवेला MPSC कारण नवीन आहे मित्रांसाठी ही गोष्ट ऐकण्यासाठी. कारण MPSCला ऑलरेडी ती प्रोसेस चालू आहे पण ती क्लास 1 क्लास 2 ह्या पदासाठी चालू होती. तीच आता प्रोसेस आपल्या ग्रुप Cसाठी आलेली आहे किंवा सरळ सेवेसाठी आली. थोडक्यात सांगायचा मुद्दा आपला. तर त्यात प्रामुख्याने मित्रांनो फरक काय, सरळ सेवामध्ये जे आता हे इन्क्लूड झालेला भाग आहे त्यामध्ये फरक काय. आता माझे मित्र म्हणतील की अहो सर की आम्हाला पर्सेंटाईल्स आणि पर्सेंटाईल ह्यातला फरक सांगा. तर पर्सेंटेज म्हणजे मित्रांनो टक्केवारी काय येते, पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी आलं लक्षात. आणि जे दुसरं पर्सेंटाईल येते त्याच्यामध्ये येते शतमान पद्धत. लक्षात आलं का तुमच्या शतमान पद्धत. आता शतमान पद्धतीमध्ये तुम्हाला त्याचा एक सविस्तर मी सांगणारच आहे आता की शतमान पद्धत काय असतं किंवा कोणासाठी लागू आहे आणि कधीपासून लागू आहे हे सविस्तर तुम्हाला सांगतो पुढं. तर मित्रांनो अगोदर MPSCने जो क्रायटेरिया ठरवून दिला आहे, रूल दिला आहे, एक सोशल जे त्यांचं रिझर्वेशन असते सामाजिक रिझर्वेशन त्याच्यामध्ये ओपनसाठी जे ओपन कॅटेगरीमधला कॅन्डिडेट आहे त्याला एक ठरवून दिलेली की सीमा आहे की इथपर्यंत त्यानं मार्क पाडलीच पाहिजेत तर तो पास होईल किंवा तो त्यासाठी एक ग्राह्य धरला जाईल म्हणजे पासआउटसाठी. तर त्याचे किती आहे, किमान किती आहे तर 35 शतमत म्हणजेच पर्सेंटाईल आलं लक्षात. पर्सेंटाईल त्याला किती पाहिजे 35 ध्यानात घ्या. 35ला कोणासाठी तर तो ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट असला पाहिजे. आता त्याच्यानंतर येतं ते आपला मागासवर्गीय कॅन्डिडेट. मागासवर्गीयमध्ये किती असलं पाहिजे तर
30% शतमत पर्सेंटाईल आपण त्याला म्हणतो ते इतकं असलं पाहिजे. दिव्यांग त्यांना 20 शतमत आणि खेळाडू यांना 20 शतमत, म्हणजे या दोघांना सेम, या दोघे जे आहेत खेळाडूसाठी आणि दिव्यांग या दोघांना किती आहे 20 शतमत आहे. आणि तो नंतरचा जो पुढचा जो प्रवर्ग राहतो आहे तो अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी हे जे पदे आहेत यांना 30 शतमत. तुमच्या लक्षात आलं. प्रत्येक सगळ्यात जर जास्त शतमत कोणाला असेल तर तो ओपन कॅटेगरीवाला. त्याच्यानंतर येतो मागासवर्गीय म्हणजे 30, त्याला बी 30च आहे. आणि तिसरा येतो अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन हे इन्क्लूड केले सगळ्यात. आणि सगळ्यात कमी कुठला येतो खाली तर दिव्यांग आणि खेळाडू यांचं 20 शतमत आहे. तर हा क्रायटेरिया सेम ॲज इट इज सरळ सेवेला लागू होतो आहे मित्रांनो. हे जे मी तुम्हाला सांगितलं तर राज्यसेवेसाठी हे गोष्टी चालू आहेत, कंटिन्यू आहेत. फक्त सरळ सेवे एक्झामला या गोष्टी लागू नव्हत्या. ती आता प्रसिद्धीपत्रक लोकसेवा आयोगानं प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामधून समजायचं मित्रांनो घाबरायचं काही नाही. फक्त आपला जो अभ्यास आहे त्याला धरून आपण जर सगळ्या गोष्टी करत गेलो तर अवघड कुठली गोष्ट नाही मित्रांनो. कारण सरळ सेवेमध्ये बी मित्रांनो बऱ्यापैकी जे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे पर्सेंटाईल पद्धत काय असते किंवा कितपत त्यासाठी अभ्यास केला पाहिजे, कितपत काय, या गोष्टी म्हणजे सांगण्यासारख्या नाहीत. ते तुमच्या तो एक कॉमन गोष्टीचा भाग आहे, तो तुम्ही क्लिअर करचाल. आणि ह्या गोष्टीचं प्रत्येकाने ध्यानात घेऊन सरळ सेवेचा फॉर्म भरताना आपल्या आता जे आयोगाने KYCच्या संदर्भात जे नोटिफिकेशन काढलेलं आहे ते जे एक गांभीर्याने गोष्ट घेऊन प्रत्येक डॉक्युमेंट आपलं चुकीचं कसं जाणार नाही आहे ह्याची काळजी घेऊन प्रत्येकानं आपलं काळजीपूर्वक सबमिशन केलं पाहिजे. आणि शतमत पद्धत काय आहे ती समजून घेऊन नंतरच फॉर्म फिलअप केला पाहिजे. एवढं आपल्याच्याने सगळ्या मित्रांना ही माहिती जास्त करून जास्त मिटवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.